आज आम्ही नवरीचा पहिला वौसा घेऊन तिच्या माहेरी गेलो होतो. आता ही नवरी कोण आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच. नमस्कार मित्रांनो, मी सीमा आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज आम्ही नवरीचा पहिला वौसा घेऊन नवरीच्या माहेरी गेलो होतो. नवरी छान तयार होऊन पाटावर येऊन बसली. त्यानंतर मम्मीने तिला अगदी छान असा वौसा दिला. हळद कुंकू लावलं, सुंदर आणलेली साडी व मेकअपचं सामान दिलं. त्यानंतर होणाऱ्या नवरीने आमच्या मम्मीला व तिच्या सासूला छान हळद कुंकू लावलं. त्यानंतर आमच्या मम्मीने तिला वौसा दिला. यामध्ये सीजनच्या सर्व भाज्या असतात, तिळगुळ असतो आणि बरंच काही असतं. मित्रांनो, या वौशाला तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मम्मीने आमचं नवरीबाईचं छान कौतुक केलं. त्यानंतर तिला तिळगुळ भरवला. दोघींनीही एकमेकींना तिळगुळ भरवला व त्यानंतर आमच्या लाडक्या मावशीने सुद्धा नवरीला हळद कुंकू लावलं आणि वौसा दिला व मकर संक्रांतीच्या व लग्नाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर माझी वेळ आली. मी सुद्धा नवरीला हळद कुंकू लावलं, तिळगुळ दिला, वौसा दिला व नवरीने सुद्धा मला तिळगुळ चारला व हळद कुंकू लावलं. मित्रांनो, ही आमच्या होणाऱ्या भावाची बायको आहे. माझ्या सख्ख्या भावाचं लग्न येत्या एप्रिलमध्ये आहे. लग्नाचे सुद्धा सर्व व्हिडिओ मी चॅनलवरती टाकणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्की फॉलो करा आणि सर्व व्हिडिओ नक्की बघा. आमच्या सागरने म्हणजेच माझा भाऊ हा सागर याने सुद्धा नवरीला सुंदर सरप्राईज गिफ्ट आणलं होतं. त्याने ते लाजत लाजत तिला दिलं व तिने सुद्धा लाजत घेतलं व अगदी कौतुकाने आणलेले सर्व गिफ्ट्स पाहत होती. मित्रांनो, त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि सगळ्यांना मकर संक्रांतीच्या भरपूर शुभेच्छा दिल्या व तिळगुळ दिलं. मित्रांनो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. सर्वांचा निरोप घेतला आणि घरी आलो. घरी आल्यानंतर लगेच घरातली कामे चालू झाली. सकाळी धुवून ठेवलेले कपडे वाळले होती, ते दोरीवरून काढून छान घड्या घालून घेतल्या व नव्याने उद्या धुण्यासाठी हे पुन्हा कपडे धुण्यासाठी सज्ज झाले. मित्रांनो, त्यानंतर मी उद्या भाजीला काय करायचं याची तयारीसुद्धा केली. वालाच्या शेंगा मोडून निवडून ठेवल्या, कांदा, टोमॅटो, लसूण सर्व निसून चिरून ठेवलं व आता सीझनमध्ये गाजर व वाटाणा असल्यामुळे मी तो सुद्धा रोज भाजीमध्ये थोडा थोडा घालते. त्यानंतर छान स्वयंपाक केला. आज जेवणात मसूर बटाट्याची भाजी, भात, भाकरी आणि गोड गाजराचा हलवा केला होता. मित्रांनो, छान असं जेवण केलं आणि आजचा दिवस खूप खूप सुंदररित्या गेला. भेटूयात पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि असेच माझे व्हिडिओ छान बघत राहा. बाय बाय.